तो न्यू लेसन स्टार्ट करूया ट्रिग्नोमेट्री हांगा आता सेकंड फॉर्मेटिव्ह लेक्चर आसा फॉर 6 मार्क्स ते समजा सेकंड जर ती माझ्या एकदा जातली ती फक्त सेकंड टर्म म्हणता जर ट्रायंगल बी नसतं ना होय 3 मार्काचे पॅटर्न सगळ्यांक कळून दिव किती पॅटर्न येला तो आता फर्स्ट फॉर्मेटिव्ह जाले 20 मार्क्स सेकंड फॉर्मेटिव्ह असतले आता एव्हरी इयर जाता फर्स्ट फॉर्मेटिव्ह सेकंड फॉर्मेटिव्ह 20 मार्क्स सेम पोर्शन असतले मॅथ्सचे 4 लेसन आसा या फावटी सायन्सचे 4 आसा आणि ऍडिशनल नवे कितें इंट्रोड्यूस केला फर्स्ट टर्म म्हणून 40 मार्क्स जातलो आणि ही जातली इन नोव्हेंबर डिसेंबर कॅन्डिडेट्स फायनल जावना नोव्हेंबर डिसेंबर जातले 40 मार्क्स आणि हे सगळे असतले एमसीक्यू ऑर वन लाइन मोस्टली एमसीक्यू फर्स्ट टर्म क्वेश्चन म्हणजे सगळे जे आम्ही फर्स्ट फॉर्मेटिव्ह आणि सेकंड फॉर्मेटिव्ह शिकल्या पळय त्याच क्वेश्चनला फर्स्ट टर्म असतले आणि चडशे एमसीक्यू असतले एमसीक्यू म्हणजे लाइटली घेऊ नका हे ना बाण मारता येता हे मध्ये डिफिकल्ट असते म्हणजे हे दिसता म्हाका स्कूल जो सायन्स एडमिशनाक जे एंट्रन्स टेस्ट घेतली तेजो डिफिकल्टी लेवल असो हाय आसा कंपेअर्ड टू असे गोवा तशें आसतना आमी एक्सपेक्ट करूया आणि म्हणजे त्याच लेवलाचेर शिकूया आणि येताले कितले मार्क्स हेजी एवरेज येतली हेजी एवरेज काडटले 20 प्लस 40 60 जातले आणि प्लस 10 हे इंटरनल असाइनमेंट हे फुल टीचर घालतले किंवा असाइनमेंट बी दितलो असाइनमेंट और प्रोजेक्ट कितें आसतले हे फुल मार्क्स टिचरीचे हाडले ना ते मोस्टली तुमकां बरे हाडचे कडेन काय तुमचे कंप्लेंट ना जाल्यार टिचरी मोस्टली फुल दितले तूं बरें स्कोर करता आमी टेस्ट जाल्यार जे सबमिट सुद्दां केल्या बरो फुल मार्क्स मेळटा हे जाले 70 आणि 30 मार्क्स सेकंड टर्म म्हणटा आता गोवा बोर्डाक कितें आसा फुल वांगडा 10-15 चॅप्टर शिकचे पडटले तितले आसना ह्या वर्सा लोड कमी आलो एका एक 8 चॅप्टर्स इतले उरलेले जे चॅप्टर्स आहा 6 or 8 ते मागीर सेकंड टर्म आसतले आणि हेजो पॅटर्न मे बी हे आसूंक शकता क्वेश्चन आन्सर अजून हे काय फायनल जावना ही कशी जातली समज सिच्युएशन नॉर्मल जालें जाल्यार स्कुलान जातली 40 मार्क्स ते व्हडले काय ना तुझे 70 मार्क्स हांव बरें स्कोर केले पास तू एक्चुअली इवन आन्सर करिना जाल्यार ओके सो पळय मेन फोकस ऑन दिस टेस्ट ही ऑफलाइन जावपाक शकता समज सिच्युएशन मातशें सुद्दां नॉर्मल जालें जाल्यार स्कुलान पण जातली ते मार्कशीटार बी मार्क करप ते आसा हय सो एक्चुअली 12 मार्क्सान आसलो बोर्डाक आणि दिस इज वन ऑफ द डिफिकल्ट चॅप्टर टेंथाक आतां परत फुडें आसतलो आमकां 11 12चा आसा सो तो वेरी इम्पॉर्टंट पण सायन्स फिल्डान वयता इंजिनियरिंग इंट्रस्ट आसा तेका मॅथ्स घेवचोच पडटा इंजिनियरिंग म्हणल्यार मॅथ्स कंपल्सरी सो थंय मागीर परत शिकचे पडटा आमकां सो मातशें लक्ष दिया दिस इज बेस आतां ट्रिग्नोमेट्री कितें शिकता ते स्टार्ट करूया सो फ्रॉम पेज स्टार्ट वेरी डिफिकल्ट ना तो आतां एक्चुअली तुमी मरे 3 मार्क्स ते डिफिकल्ट जाल्यार आयडेंटिटी ती आतां ह्या फावटी बोर्डाक येताली ती आता हे कशें येतलो पॅटर्न वन लायन काय येवंक शकना एटा इजी लेवल येतली मातशी एक असं कितें दिला सो लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड सो ऑप्शन असतले सो लेट्स स्टार्ट ट्रिग्नोमेट्री म्हटल्यार कितें बेसिकली ट्राय मीन्स 3 सेवन मीन्स साइड्स मेट्रिक मीन्स ओके 3 साइड्स कोणाक आसता triangle so this trigonometry is applicable to triangle especially आम्ही आता शिकता पळय right only applicable to right angle triangle आम्ही जे आमकां 10th 11th शिकपाले ती only applicable to right angle triangle एका वेगळे फॉर्म्युला आसा मी जे शिकलेले आपण right angle triangle so basically आम्ही आता शिकलेले triangle साठी किती साइड्स असता 3 sides 3 angles so आम्ही शिकलेले या साइडचे रिलेशन किती असतात ते रिलेशन असतात साइडचे in a right angle triangle. It is Pythagoras theorem. Base square plus height square is equal to hypotenuse square. Over formula खूप यूज जातो या लेसना आणि मग ऍडिशनल जर शिकपाक जाय दॅट इज द रिलेशन बिटवीन हे जे एंगल्स आसा पळय आणि दिस साइड्स
एंजिन सॉल्व करें. ओके सो हांगा मेन ती आसता दॅट इज सो मेन फॉर्म्युला आतां याद दवरल्या न्हू सो 50% लेसन जाल्ल्या भशेन जालो दॅट इज फॉर्म्युला ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज म्हणटा तेका. या इट इज साइन म्हटल्यार कितें Opposite ऑपोजिट upon adjacent. opposite side upon Adjacent. hypotenuse. Hypotenuse. Next असता cosine. Cosine म्हटल्यार Adjacent upon adjacent side upon hypotenuse. असता tangent. Tangent is opposite upon adjacent. opposite side upon adjacent side. Adjacent. तीन रेशो मेन याद उरले न्हू जाल्यार ती कितें आसा हेजेच उलटा. सायनाचो उलटा इज cosec. Its full form is cosecant. That is hypotenuse upon opposite. कोसाइनाचो उलटा आसतलो सेकंड. सेकंड कितें जातलो hypotenuse upon Opposite. adjacent जातलो हेच्या उलटा adjacent. आणि tangentचा उलटा इज cotangent. cotangent जातलो Adjacent upon. adjacent upon opposite. किती एक फॉर्म्युला आहे तुम्ही सारखे बाय हार्ट करपाचे. याद उरले न्हू प्रॉब्लेम सामकी इझी. कशें कॉपी करप हे एप्लाय कशें करप ट्रायंगलाक ते सांगता कशें कॉपी करप. आता एप्लाय कशें करप पळोवया. सपोज एक राइट एंगल ट्रायंगल आसा A B C right angle and B. So आम्ही पळोवया द रेशियो साइन. सो आता साइन फुल बरोवना अशेंच बरयतलो. साइन दिस इज शॉर्ट फॉर्म फॉर साइन. ई बरोवतो ना हा फुडें प्रॉब्लम आनी द मिनिंग इज साइन. सो साइन ऑफ एंगल ए साइन फॉर्म्युला कितें Opposite side upon ऑपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो या ट्रायंगलान हायपोटेनस किती खंयची जातली सदांच ही हायपोटेनस आसतली ऑपोजिट टू 90 डिग्री. आणि ऑपोजिट साइड म्हटल्यार ती ऑपोजिट साइड कोण आहा आमी साइन ऑफ ए म्हणटा. सो एक ऑपोजिट साइड खंयची आसा ही साइड ऑपोजिट जातली ऑपोजिट टू ए आणि ही एडजस्टंट जातली. एडजस्टंट म्हणजे जस्ट तेका तेकॉन आसा एक ते पली साइड आसा न्हू. सो ही एडजस्टंट जातली ही ऑपोजिट जातली. सो साइन ऑफ ए कितें जातलो opposite side upon hypotenuse side. Yeah, BC upon AC. Okay, आता cos फॉर्म्युला किती असतो? cos फॉर्म्युला किती? adjacent upon Adjacent to angle is this side AB. Upon hypotenuse is AC. Another cos. Next is tan. Opposite upon opposite upon adjacent side. Opposite side is this, adjacent side is this. So BC upon BC upon AB. Next, cosec किती असतं? cosec A. AC upon BC. Hypotenuse upon opposite. आता आम्ही सगळे पहिले ते शॉर्ट फॉर्म आता फुल बरोवतो ना कोसेकंड म्हणून बरोवतो ना कोसाइन बरोवतो ना हांगा टेंजेंट बरोवतो ना टेनस बरयतलो कोसेकंड बरोवतो ना कॉसेक बरयतलो सेकंड बरोवतो ना सेक बरयतलो सेक ऑफ ए किती आसलो AB AC upon AC upon AB आणि तुला खंयचो कॉट कॉट ऑफ एंगल किती आसलो AB upon AC. हे कळ्ळें कशें येयलें तें कितें डाउट आसा हेजेर कळ्ळें
नेक्स्ट पळोवया आमी साइन ऑफ एंगल सी. जेन्ना हांव सी म्हणटा पळय तेन्ना ऑपोजिट एलिमेंट सगळे चेंज जातले. परत ट्रायंगल ड्रॉ करता हांव पळय. आता विथ रिस्पेक्ट टू सी काडटा सगळे रेशोज. A B C. With respect to C, खंयची ऑपोजिट साइड जातली? AB. ही ऑपोजिट साइड जातली आता. आणि ऍडजस्टंट साइड खंयची जातली? BC. With respect to C. हायपोटेनस सेम आसतली ऑपोजिट टू 90 डिग्री. Okay, now with respect to C, sin C किती जातलो? सेम फॉर्म्युला तोच. ऑपोजिट ऑफ हायपोटेनस. C च्या ऑपोजिट साइड खंयची आसा? AB. AB upon AC जातलो. Similarly, cos C किती जातलो? Correct. So उरलेले ratios तुम्ही कंप्लीट करा. All 6 ratios. Alright, so आणि एक पॉइंट बदललो. आम्ही शिकता एक यूज करीत आसा. कॉल. ओके, याचा खूप यूज आसा पळय. तो सपोज म्हाका एक फुडल्यान माड आहा ते पयला आसता ते फुडल्यान. सो म्हाका माडची लेंथ काडपाक जाय. और एल्स I can use trigonometry there. I just follow सांगितलं की लेंथ किती असते with the help of trigonometry. या सो आता खंयच्या एंगलान तो पळयतलो. हांव तो टॉपाक पळयतलो न्हू. सो कितलो एंगल फॉर्म जाता. तो एंगल म्हाका सपोज काडलो आणि डिस्टन्स काडले फ्रॉम द रूट ऑफ द ट्री टू हांव उबो आहा तो. विथ द हेल्प ऑफ दिस रेशो हांवें ती लेंथ काडली. कितलो वयर आसा तो. तो व्हडले व्हडले माउंटन्स आहा. तेजी हायट आमकां खबर आसा. माउंट एव्हरेस्ट कितलो व्हडलो आसा? 29,000 feet. अराउंड 8,000 किती तरी किलोमीटर्स. ना मीटर. मीटर. किलोमीटर तर व्हडले आसा. इट इज मीटर. 8,000 समथिंग मीटर्स आहा तो. ती लेंथ कशी काढली? कोण केलं टेप घेऊन मेसपा ना त्याने यूज केले गेले ट्रिग्नोमेट्री. त्याचे खूपशे यूज आहे इंजिनिअरिंग. कॉस म्हणजे कोण? कोसाइन. कोसाइन. कोस म्हणा कोसाइन. कोसाइन किंवा क्वेश्चन दिला फिगर ड्रॉ करूया. किती दिले? एक ट्रायंगल TRY एंगल R is 90. आणि पण तसा एक प्रॉब्लेम दाखवता ना करून. सेकंड प्रॉब्लेम आहे. So in triangle TRY angle R is 90 degree दिला आणि किती दिला? Cosec Y दिला 17/8. Cosec म्हणता किती? कोसाइन. या फॉर्म्युला किती? हायपोटेनस. बायाचं हायपोटेनस नाही असते. सो मार्क करूया 17 आणि ऑपोजिट बायचा त्यांचा हवा असा. सो जातलो 8. पण कसं अप्लाय करा? लाईन दिल्या असतात. एक तुमचा रेशो दिला असतो तो अप्लाय करा ट्रायंगलला. सो म्हाका लाईन बायाचो हायपोटेनस आपण ऑपोजिट इज कॉसेक दिला. सो पळय करत असो डायरेक्ट करता पळय ते स्टेप्स याद. नेक्स्ट वन तुम्ही करा. सो हे बरो अप्लायिंग. सो आता पायथागोरस थेरम ना ही साइड काढतलो. लेंथ ऑफ बाया विचारला. सो पायथागोरस थेरम अप्लाय करून साइड घेतली आणि मागीर काढायचा सगळे रेशो. पळय कशें करप ते अप्लायिंग. एकदा स्क्वेअर कन्सेप्ट या स्क्वेअर्स तुम्ही म्हणजे पार्ट करा. टिल द 20 तरी मिनिमम 30 पर्यंत यातल्या व्हॅल्यू पडतो. अप्लायिंग पायथागोरस थेरम triangle TRY. किती आले पायथागोरस थेरम अप्लाय करायचे? PR square RY square DY square. आता दिला पे dr दिला पे 8. so 8 in terms of k घेऊ because रेशो दिला ना. याद दे दिला पे दिस रेशो. so एक k घ्या. अब k घेऊ. पोर्टात
के कुठले ये नंबर म्हणजे रेशो नो एक सिम्प्लिफाइड वर्जन तर 17 अपॉन 8 तुम्ही दुसरी असं लक्ष शकता दिस साइड रेशो जे आपला मी साइडची के घेऊ तर इथे नंबर आम्ही कट करा दोन्हीकडे सो इट आले डी आर जाते जे आर वाय काढतो हा स्क्वेअर असं ना प्लीज पुढे तर टोटल जातं dy is 17k whole square 8 square कितना आपला 64 आणि k चा स्क्वेअर k स्क्वेअर जातो ry स्क्वेअर चा बरे 17 स्क्वेअर कितना आपला 17 9 एटला 289 काट करा चालेल स्क्वेअर 20 तरी थोडं बाकी कॅल्क्युलेशन म्हणजे फास्ट k स्क्वेअर जातो so 64 over square is 289 k square minus 64 k square y square जातले minus के जरी जातले 25 ry square is 225 k square so ry किती असते square root of 225 k square so ry square root of 225 is 15k. So maka ry ना value of and तो square y square root क्या होता है ना और क्या करा नॉन square and root cancel हम क्या बोलो square and root cancel झाले पण 225 असं 15% 15 square is 225 so square root of 225 is 15 हा ते दोघांचं हय तुमका होमवर्क आहे पहिली फर्स्ट होमवर्क सगळे रेशोज पाठ करताले आणि स्क्वेअर्स ॲटलीस्ट टिल 20 सो एक केलं फर्स्ट क्वेश्चन झालं लेंथ ऑफ वायर बरोवपाचे इज 15k एका दिसाच्या वेळी हय टिल 30 तरी याद जाता सो बरे किती बरे द लेंथ ऑफ ry is वायर पुढे ते जसं क्वेश्चन झालं तसेच बरोबर द लेंथ ऑफ वायर इज 15k नेक्स्ट करूया सेकंड क्वेश्चन कॉट डी विचारला कॉट म्हटल्यार कितें फॉर्म्युला कॉट म्हणजे लास्ट ऍडजस्टंट अपॉन अपोजिट किती आपल्या फिगरान अप्लाय करता जाल्यार डी च्या ऍडजस्टंट कोण आसा ऍडजस्टंट डी आर आसा आणि अपोजिट आसा आर वाय वायर सो डी आर हा 8 आणि वायर आमकां मेळा 15 पळय जातले आन्सर सिमिलरली cos y ऍडजस्टंट पण हायपोटेन्यूज म्हणजे adjacent upon hypotenuse 15 upon 17 adjacent to y adjacent हा y आहे hypotenuse is dy or 15 upon dy is 70 म्हणजे एक वाले की दुसरे मी करले होय स्टेप्स याद रखना है पाइथागोरस थ्योरम तो ट्रायंगल ABC जातो जातो AB square plus BC square is equal to AC square जाते हैं AB यहाँ पे अप्लाई करें tan is opposite upon hypotenuse adjacent by hypotenuse tan अप्लाई करें पार्ट में यहाँ नेक्स्ट टाइम ही जाता ना tan फॉर्मूला के tan फॉर्मूला is opposite upon adjacent A च्या opposite ही जातली adjacent ही जातली so हा जातलो 9k आणि हा जातलो 40k सबस्टिट्यूट करता A D इतला 40k BC 9k square equal to AC square 40 square जातलो त्याचा स्क्वेअर केल्या प्रकारे जातलो 40 into 40 करपाचे square म्हणजे
sorry, 1600. 0 बिन असता ना डायरेक्ट डबल 0 आता स्क्वेअर त्या नंबर तो आता स्क्वेअर कर 9 स्क्वेअर इज 81 k स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर डबल स्क्वेअर झाला सो हांगा असले कितें 1 ऐड करून 1681 k स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर सो AC कितें जालें स्क्वेअर रूट दिस 1681 k स्क्वेअर इतना व्हडलो नंबर कन्फ्यूज जावं नाका हां 40 चो स्क्वेअर हा 1600 सो हो नंबर व्हडलो आहा तो स्क्वेअर रूट बी कसो व्हडलो आसता 40 च्या व्हडलो आसता कसो गॅस करूया लास्ट हांगा 1 आसा 1 म्हटल्यार केन्ना 1 येतलो लास्ट तर 1 into 1 लास्ट 1 येता 1 9 into 9 per time ना 81 येऊन 81 into 1 येता सो फर्स्ट टू स्टार्ट इज 41 41 into 41 करून पळय get the answer 41 get the square root of this number is equal to AC 49 to 49 खूप वर चढ जातले. or what that almost 50 बरोबर. so the length of AC है that AC 41. 41 डिग्री विचारला sec के विचारला sec म्हटलं की फॉर्म्युला काय त्याचा हायपोटेन्यूज पोटेन्शियल. हायपोटेन्यूज पण ऍडजस्टंट हायपोटेन्यूज किती असते AC पण एक ऍडजस्टंट कोण असा AB सो AC कितला मिळा आमका 41k आणि AB कितला असलो 48 असलो. हे मी कट झालो फायनल आन्सर आहे रेशो सिंपल No, this also करा तर आन्सर ते म्हणजे तुला असे विदाउट केस सॉल्व करीत जाया बट झाला असे बिकॉज एमसीक्यू शिकला आणि त्याने तो बोर्ड पॅटर्न असे आन्सर सोल्युशन असे असतात की ते के किती असं सांगा रेशो दिला नो मे नॉट बी की साइड नो 9 मे बी असते 9 सेंटीमीटर असते इट इज रेशो या into 2 into 2 करी सपोज मे बी 18 upon 80 असू शकता ते कट करून सिंपल फ्रॅक्शनचा रेशो दिलो असता म्हणून त्यांनी इन टर्म्स ऑफ के घेता स्वतः cos ना sin c विचारलो समजा जर तरी किती समजा 40 आणि जर 42 येईल तर ते कॅन्सल करा आन्सर आहे. होय ही सांगा होय एक कट झाला सिंपल कट करून फ्रॅक्शन सिंपल फ्रॅक्शन होईल sin c घातलो sin c ऑपोजिट ऑफ हायपोटेन्यूज c च्या ऑपोजिट साइड किती असली ab हायपोटेन्यूज सो हे जातले 40 upon 41 very problem try करा किती आवडे ते लोक नाही. ते टीचरीकडे होतं दिवस आणि ते लोक बॉक्सान झालं पण आमचे नॉर्थ बॉक्स असते त्यांचे आमच्या पहिल्या अशिल्ल्या एनवला पण घालून हाडात म्हणून सांगलेले सेट टू द 5 BFF बराच सांगितलं BFF काय आहे म्हणजे पण की बराच आहे गिराईक कमी असते. हो